नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशाला UPA तसेच राज्याला काँग्रेस सरकारने दिलेल्या योगदानाला पाहता प्रियंका जारकीहोळी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ते चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथील आयोजित चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत बोलत होते. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब जारकीहोळी व इतर उपस्थित होते. बेळगाव पोलीस अधिकाऱ्यांनी आज सकाळी अचानक हिंडलगा कारागृहावर छापा टाकून तपासणी केली. DCP रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून DCP यांना बेळगावच्या 5 विभागाचे ACP, CPI यांचे सहकार्य लाभले आहे. हिंडलगा कारागृहात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून कारागृहातील अवैध गतिविधी व पोलिसांचा बेजबाबदारपणा रोखण्यासाठी हा छापा टाकल्याचे सांगण्यात येत आहे. रायचूरच्या शक्तीनगर येथील RTPCS वीज निर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे 4 युनिट बंद पडले आहेत. परिणामी वीज निर्मितीमध्ये तफावत निर्माण झाली आहे. येथील 8 युनिटपैकी 4 युनिटमध्ये बिघाड झाला असून आता तातडीने 2 युनिटच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि खासदार मंगल आंगडी यांची वारपलटवार पाहायला मिळत आहे. आपल्या व्याहींची उमेदवारी चुकवत स्वतः उमेदवारी मिळवल्याची टीका मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली होती. यावर पलटवार करत खासदार मंगल आंगडी म्हणाल्या की लक्ष्मी हेब्बाळकर या अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची उमेदवारी चुकवत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाची उमेदवारी त्यांनी मिळवली आहे, असे असमाधान व्यक्त केले आहे. बेळगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली असून शहरातील तापमानाचा आकडा 40शी जवळपास गेला आहे. शुक्रवारी 38°C तर रविवारी 36°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सकाळच्या वेळेत ढगाळ वातावरण व दुपारनंतर कडक ऊन यामुळे उकाडा वाढला आहे. रात्रीच्या वेळेतही उष्णतेची दाहकता जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे. त्यामुळे कलिंगड, नारळ पाणी, बर्फाचा गोळा, लिंबू सोडासह अनेक गारवासाठी शीतपेय पिण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून दुसऱ्यांदा आपली निवड मतदारांनी केली असून आपल्याला महिला कोट्यातून मंत्रिपद मिळालेले आहे. आपण कोणाचेही पद हिरावून घेतलेले नाही, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. रविवारी लोकसभा निवडणुकीचे बेळगाव काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना खासदार मंगल आंगडी यांच्या वक्तव्यावर त्यांनी पलटवार केला. बेळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांची भेट घेतली. या प्रसंगी कर्नाटक भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके हे देखील उपस्थित होते. यांच्या या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण मिळत आहे. बेळगाव बाजारपेठेत फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यात जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातील महिला करत असतात. यावर्षीही रानमेवा, काजूगर, करवंदे, जांभळे, काजू, चुरण बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर 700 रुपये किलो तर काजूचा वाटा 100 रुपये किलो असा विकला जात आहे. बेळगाव व खानापूर पंचमी भागात काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, परंतु खवय्ये यांच्या बाजारात ओल्या काजूगरांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. नवीन ओले काजूगर व करवंदे यांची मागणी वाढली आहे, त्यामुळे फायदा होत असल्याचे व्यापारी महिलांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून बेळगाव लोकसभा निवडणूक लढवत असलेले मृणाल हेब्बाळकर यांनी कुडम संगम पंचमसाली महापीठाचे जगद्गुरू श्री श्री बसवजय मृत्युंजय यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराजा हट्टीहोळी उपस्थित होते. पंचमसाली आरक्षणाच्या प्रदीर्घ लढ्यात सक्रिय सहभाग व्हावे व जनतेची सेवा करत रहा, असे सांगितले.
ड्रेनेज पाईपच्या खाली अडकून पडलेल्या श्वानांना एका प्राणीप्रेमीमुळे जीवदान मिळालेले आहे. भाग्यनगर 6वा क्रॉस येथे आज सायंकाळी 5च्या दरम्यान ड्रेनेज पाईपच्या खाली एक श्वान व त्याची पिल्ले अशी 8 श्वान अडकले होते. येथून जाताना श्वानप्रेमी प्रज्ञा चिंचणीकर यांनी त्यांचे आवाज ऐकून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न असफल ठरल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. तातडीने अग्निशमन विभागाचे सहाय्यक अधिकारी इराप्पा मडगीर, त्यांचे सहकारी राजकुमार बोगर, बाबू सामने, सदानंद राचनावर हे घटनास्थळी येऊन त्या 8 श्वानांना त्यांनी ड्रेनेज पाईपमधून बाहेर काढून जीवदान दिले. यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. चिकोडी सदलगा मतदारसंघात कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आले नाही. काँग्रेस पक्षाने केलेली साधना जनतेनं स्वीकारली आणि गेल्या 4 दशकांपासून जनता आपल्या पाठीशी आहे. आम्ही विकास कामांच्या जोरावर विजयी होत आहोत. विरोधकांना टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत. या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करणार, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले. एकसंबा येथील अन्नपूर्णेश्वरी सभागृहात काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेस पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. रायबाग तालुक्यातील सौंदत्ती येथे धोकादायक स्थितीत ट्रान्सफॉर्मर असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने सदर ट्रान्सफॉर्मर हटवण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतून करण्यात येत आहे. येथील कालिका नगरात असलेला ट्रान्सफॉर्मर कोसळण्याच्या स्थितीत आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास या प्रकाराला हेस्कॉम विभाग जबाबदार राहील, असे ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे यांनी सांगितले. तसेच सदर धोकादायक ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. मंगसुळी व लोकूर परिसरात हेस्कॉम विभागाकडून अघोषित वीज पुरवठा करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अचानक वीज काढली जात असल्याने नागरिकांना वाढत्या उष्म्यामुळे असह्य त्रास होत आहे. त्याची दखल घेत हेस्कॉमने रात्री वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी येथील नागरिकांतून करण्यात येत आहे. सध्या दिवसा 7 तास 3 फेज विद्युत पुरवठा करण्यात येत आहे, तर रात्रभर वीज पुरवठा नसल्याने अडचणीचे ठरत आहे. वाढता उन्हाचा तडाखा, त्यातच होणारे ढगाळ वातावरण, यातून होणारी अंगाची लाही प्रत्येकाला हैराण करू लागली आहे. दुपारच्या वेळेत तर घामाच्या धारा झेलताना जीव कासावीस होत आहे. यंदा वाढलेला हा उन्हाचा तडाखा उष्णतेचा पारा 40 अंशावर घेऊन जात आहे. अशावेळी पंख्याचे वारे देखील कुचकामी ठरत आहे. नद्या पाण्याविना कोरड्या पडल्या आहेत. अशावेळी वाढता उष्मा रोखण्यासाठी गारव्याचा शोध घेताना प्रत्येकाचे पाय विहिरी खणीकडे वळू लागले आहेत. विहिरीतील डुबकी प्रत्येकाला हवीहवीशी वाटत आहे. त्यातून विहिरी खणींवर गर्दी वाढत आहे. दुपारच्या वेळी ही गर्दी अधिकच दिसत असून विहीर व खण परिसराला यात्रेचे स्वरूपच प्राप्त होत आहे. गेल्या 10 वर्षात देशाला विकासाची बळकटी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने केले. उज्ज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्गांचा विकास, मेट्रो रेल्वे प्रकल्प, किसान सन्मान योजना यासह अनेक योजना देऊन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला, शेतकऱ्यांना प्रगतीची दिशा मिळवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मत म्हणजेच देशाच्या समृद्धीला बळ देण्याची संधी आहे. यासाठी भाजपला मत द्या, असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. रायबाग येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.